नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवद्गीतेतील श्लोकांचा अभ्यास करत होतो. आपला अर्जुन विषाद योग पूर्ण झालेला आहे. सांख्ययोगमधील 17 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 18वा श्लोक. तर सुरू करूयात राधे राधे म्हणून. अंतवंतः इमे देहाः नित्यस्य उक्ताः शरीरिणः अनाशिनः अप्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. म्हणजे अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की शरीर हा फक्त एक पोशाख आहे. तो बदलतो, जुना होतो, नष्ट होतो, पण आत्मा तो कधीच मरत नाही. आपण बहुतेक वेळा शरीराशी, नात्यांशी, परिस्थितीशी इतके जोडले जातो की हेच सगळं आहे असं वाटू लागतं. पण गीता सांगते हे तात्पुरतं आहे. खरं अस्तित्व आत्म्याचं आहे, जो शाश्वत आहे. म्हणून हे भरतवंशजा तू तुझं कर्तव्य म्हणून युद्ध कर. तात्पर्य जसेच्या तसे. स्वभावतःच भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तत्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही. मारला जाण्याचे तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे यासंबंधी कोणालाही कल्पना नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूपस्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षण करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश स्वतःच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून त्याने धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तत्काळ शरीराचे विघटन चालू होते. यावरून कळते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराचा विचार न करता धर्मप्रित्यर्थ युद्ध करण्याचा उपदेश अर्जुनाला इथे देण्यात आला होता. तर हाच अर्थ मला या श्लोकावरून मिळाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. जीवन उद्देश घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत राधे राधे. धन्यवाद.